जे 6 तारखेला मीटिंग झाली त्याच्यानंतर जे काही 6 तारखेला झालेलं आहे त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. फक्त आता नेमकं पुढचं काय बोलणं झालेलं आहे ते मला माहिती नाही. मी आता कालच महाशिवरात्रीच्या यात्रेतून आज फ्री झालेलो. आज मी मुंबईत जातो आहे. त्यानंतर मला काय झालं त्याच्यामध्ये काय प्रगती आहे हे त्याच्यामध्ये मला कळेल. प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे की काँग्रेसमध्ये काही सिपाही बहादर आहे, त्यांना खरगेंनी आवरावं. मला प्रकाश आंबेडकरवर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही. आज महाविकास आघाडीची बैठक होती. महाविकास आघाडीची आजची बैठक रद्द झाल्याची माहिती मला माहिती, मी तेच तुम्हाला सांगतो की मला माहिती नाही. मी महाशिवरात्रीच्या यात्रेत होतो. आजच आता फ्री झालो. मी आज मुंबईला जातो, त्याच्यानंतर मला कळेल. काँग्रेसच्या काही सुनेत्रा पवार आणि चेनीथला यांची भेट घेणार आहे. त्यांचा असा आरोप आहे की काँग्रेसमधले काही नेते त्यांना त्रास देतात. कोण? काही आमदार काँग्रेस कोणाला? यांची भेट घेऊन कोण? काँग्रेसचे काही आमदार राज्यातील. हे बघा, प्रभारी ते आहेत आमचे राज्याचे AICCचे. ते इथं प्रभारी असल्यामुळे जो काही संघटनात्मक चर्चा त्यांच्यासोबतच करावं लागतं. तो त्रास आहे की संघटनात्मक चर्चा आहे हे असे मुद्दे येतच राहतील. म्हणजे कोणी कोणाला संघटनेच्या प्रभाऱ्यांना भेटला म्हणून ते त्रास सांगायला गेलं तसं नाही आहे. कारण की आत्ता आम्ही बूथ आणि BLA याच्यावर आमचं पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. कालच व्हर्च्युअल मीटिंग आमचे संघटन जनरल सेक्रेटरी वेणुगोपालजीने व्हर्च्युअल मीटिंग पूर्ण देशातल्या प्रदेशाध्यक्ष आणि आम्ही जे माणसं डेप्यूट केलेली आहेत त्यांच्यासोबत केली. त्यामुळे ही बूथ आणि BLA या सगळ्या याच्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे. कारण की बूथवर निवडणूक जिंकणं ही भूमिका आता काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि त्या पद्धतीची आमची तयारी सुरू आहे. सुनेत्रा हे नाराज असून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी त्यांची चर्चा सुरू असल्याची मुंबईमधून माहिती. मला माहिती नाही त्यांच्याबद्दल. कारण की मुंबई संघटन आमचं विभागीय काँग्रेसचे तिकडे वर्षा गायकवाड आहे. त्या मुंबईतल्या राजकीय व्यवस्थेत घडामोडीबद्दल मला माहिती नाही. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची गळाभेट झाली. एकीकडे असं वाटत आहे का एकमेकांसमोर लढणार आहे, मात्र गळाभेटही होता. त्यामुळे कुठेतरी भुवया जे आहे ते उंचावलेल्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा. ते एक परिवार आहे. आता त्या परिवारामध्ये त्यांनी गळ्याला भेटलं, मग ते दोघा काका पुतण्याचं एक भांडण वेगळं येतं. या सगळ्या गोष्टी चालत राहतात. परिवार आहे. काल महायुतीची बैठक काल रात्री अमित शहांकडे उशिरा पार पडली. तर फॉर्म्युला ठरला आणि अजित पवारांना 3 ते 4 जागा आणि एकनाथ शिंदेना 10 ते 12 जागा. परवा मागणीपेक्षा कमी जागा मिळणार. परवा मी एक कार्टून पाहत होतो. अमित शहाजी पूर्ण त्या सोप्यावर झोपलेले आहेत. मग काठावर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे दिसतात आहे आणि अजित पवार एकदम ते काठाच्याही बाहेर चालले गेलेले आहेत. अशा पद्धतीचं ते कार्टून आहे. आपणही पाहिलं असेल. त्यामुळे आता एकनाथ शिंदेची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची या निवडणुकामध्ये काय हालत होतील आणि त्यांचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे. कारण की इकडे भाजपची अवस्था वाईट झालेली होती की मंत्रिमंडळात भाजपचे लोक पासिंग बांधून होते आणि परवाच्या राज्यसभेतही आपण पाहिलं भाजपचे लोक पासिंग बांधून होते. पण आयात केलेल्यांना संधी देऊन टाकली. आलेल्या लोकांना मंत्रिमंडळात समावेश करून टाकलं. जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्याचं आयडेंटिफाय नरेंद्र मोदींनी त्यांना केलेलं होतं की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी टीम त्याच्या पद्धतीने त्यांच्यावर सगळ्यावर EDचं कारवाई चालू होती. आणि मग अशा लोकांना मंत्रिमंडळात घेऊन या पद्धतीचा उद्रेक जो झालेला आहे भाजपमध्ये तो थांबवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करत असेल. त्याच्यामुळे यांना पूर्ण जागाच या BJPने कव्हर केली आणि यांना कोपऱ्यात टाकलं अशा पद्धतीचं तो कार्टून होतं. प्रकाश आंबेडकर वारंवार असे वक्तव्य का करताय? एकीकडे तुमच्यासोबत आघाडीत येण्याचा प्रयत्न होता, दुसरीकडे तुम्हाला भुरटे चोर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे बोलत आहे. काय नेमकं कारण आहे? सोबत यायचं आहे की भांडण? मी त्यांच्याबद्दलची कुठली प्रतिक्रिया देणार नाही. कारण की आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची. दोस्तीचा हातही करायचं आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असं बोलायचं. ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्यावं हे मलाच कळत नाही. राज्यात 28,500 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र यावर
वित्त व नियोजन विभागाने आक्षेप घेतलेला होता. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यावर बंदी देखील आणण्यात आलेली होती. बघा, कर्ज घेऊन ह्या सगळ्या दिवाळी साजरी करण्याचा, सण साजरा करण्याचा प्रयत्न BJP करते हे तर स्पष्ट आहे. आपण समृद्धी मार्गाची चर्चा केली तर 75,000 कोटीचं त्याच्यावर कर्ज घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीची लूट आता त्या रस्त्यावर होत चाललेली आहे आणि हे सगळे कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याची जी परंपरा आहे, राज्याच्या जनतेवर, देशाच्या जनतेवर कर्ज वाढवणं ही भूमिका घेऊन आणि त्या डेव्हलपमेंटच्या नावाने ते प्रकल्पच लुटून टाकायचा आणि प्रकल्पामध्ये अनेक डिफॉल्ट ठेवायचे. आज समृद्धी मार्गावर रोज एक ॲक्सिडेंट होतं, अनेक लोकांचा जीव गेला, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये कोट्यावधी रुपये त्यांचे खर्च झाले. रस्ते मरण्यासाठी नाही केले जात, रस्ते सुविधेसाठी केले जातात. पण त्याच्यातून झालेला भ्रष्टाचार हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे जनतेचा जीव जातो आहे. आणि आज जी काही परिस्थिती, आपण नागपूर शहरातलं चित्र पाहिलं, आपण नागपूरमध्ये आहोत, त्यावेळेस सगळे सनामधन्य नेते भाजपचे हे जे सिमेंट रस्तं हेही सगळे कर्ज रूपाचे आहे, हे काही याचे नाही आहेत. वेगळ्या वेगळ्या देशातून कर्ज आणून यांनी नागपूर शहराला आम्हीच विकास करू शकतो असं सांगतात. आज यांनी सांगितलं की 80 वर्ष हे रस्ते टिकतील. आता तुम्ही नागपूर बघा, सगळे ढिगडं लावलेलं आहे, सगळे रस्ता जाम करून ठेवलेला आहे. माझ्याच घरासमोरचं चित्र आपण पहा, हे आता 2-3 वर्षाच्या पहिला हा रस्ता झाला आणि या सिमेंट रस्त्याला गड्डे पडले. हा जो भ्रष्टाचाराचं जे फॉर्म्युला BJPने निवडलेला आहे, सिमेंटच्या नावानं सिमेंट कंपन्याकडून भ्रष्टाचार, कमिशन खाल्लं जातं, रस्त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन खाल्लं जातं आणि म्हणून त्याचे परिणाम आहेत की असे घाणेरडे रस्ते आणि लोकांचा जीव या रस्त्यामध्ये जातो आहे. तर हे जे भ्रष्टाचाराचं भाजपने जे मोहीम चालू केलेली आहे आणि जनतेच्या नावाने कर्ज घेऊन जे लूटपाट चालू केलेली आहे आणि टॅक्स रूपानं सगळे टॅक्सेस वाढलेले आहेत, टॅक्स रूपाने जनतेच्या खिशातले पैसे लुटले जातात असं चित्र आपण पाहतो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.